नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला पार्ट 3 दिशाज्ञान चाचणी पार्ट 3 मध्ये। आज आपण दिशाज्ञानचा भाग 3 अंशाचे गणित, ज्याच्यामध्ये अंशाचे गणित असतात। जसं एक उदाहरण दिलं, एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे 90 अंशातून वळतो, मग 180 कोनातून डावीकडे वळतो आणि शेवटी 45 कोनातून उजवीकडे वळतो। तर याला एकदम शॉर्ट पद्धतीने आपण कसं करू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आधी याचा आपण एक बेसिक समजून घेऊ की अंश कसे काढायचे। आपण सगळे आपल्या घरी पोळी खातोच, ठीक आहे। पोळी कशी असते? सर्कल, गोल असते आपल्या घरची पोळी। तर हा सर्कल किती अंशाचा असतो हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे। या सर्कलचा अंश किती? 360 डिग्री। 360 डिग्री हा पूर्ण अख्खा सर्कल कितीचा? 360 चा। 360 ला अर्ध्यातून डिवाइड केलं तर हा कितीचा? 180। हा किती? 180। दोन भाग केले पोळीचे, तर किती? वरची 180, खालची 180। तर एवढा भाग मोजला आपण, तर हा 180 चा येणार आणि वरचा 180 चा। इथपर्यंत समजलं? 360 चे दोन भाग केले आपण, 180 180। पुन्हा आपल्याला आपल्या घरी 4 लोक आहेत, त्याचे 4 तुकडे करायचे आहे। मग तर हे अर्धे केले, 180 180। पुन्हा त्याचे दोन भाग केले, तर हा कितीचा? 90 90 90 90। ठीक आहे। प्रत्येक कितीचा झाला भाग? 90 चा। पूर्ण कितीचा होता? 360। अर्धे केले 180, 4 भाग केले 90 90। 4 भाग केले कितीचे? 90 90 चे। 360 चा पूर्ण अख्खा सर्कल, त्याचे अर्धे अर्धे 180 अंश आणि 180 अंश। पुढं 4 भाग केले तर 90 90 90 अंश। 4 भाग कितीचे? 90 90 90 चे। तर आता या दोन आकृतीला आपण थोडा वेळ विसरूयात। बाजूची भिंत काढून टाकली आपण। आपल्याला जसं आता माहितच आहे, ही दिशा कोणती? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व। काय ठेवले आपण? आपल्या मुख्य दिशा, उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व। तर याच्यावरून काय समजते की दोन लगतच्या ज्या बाजू आहेत, उत्तर आणि पूर्व, लगतच्या दिशेमधील कोन बनेगा कोन। उत्तर आणि पूर्व याच्यामधील कोन कितीचा? 90 डिग्रीचा। हा काटकोन तयार होतो इथे, कितीचा? 90 डिग्रीचा। दोन परस्पर लगतच्या दिशांमधील तयार होणारा कोन कितीचा? 90 डिग्रीचा। उत्तर आणि पश्चिम मध्ये 90, पश्चिम आणि दक्षिण मध्ये 90, पूर्व आणि दक्षिण मध्ये 90। जर आपल्याला प्रश्न विचारला की उत्तर आणि दक्षिण याच्यामधील कोन सांगा, तर 90 अधिक 90 किती? 180 अंश। 180 अंश। प्रत्येकाचे आपल्याला आता कोन समजले, ठीक आहे। किती? लगतच्या दिशेमधील कोन किती असतो? 90 अंशाचा असतो। पुढं यालेच आपण पोळी होती, आधी केली अर्धी 180 180, मग केले 4 भाग 90 90। पण आणखी लोक वाढले, 4 चे दुप्पट झाले, 8 लोक झाले। तर आता किती होईल? 90 चे अर्धे, 90 चे
अर्धे किती 45. 45 दुने 90. तर आता प्रत्येक भाग कितीचा होईल 45चा. 45चा 45 45 45 45 45 आणि हा पण 45. किती भाग झाले 8 भाग झाले 45चे. याच्यात पण आपण बाजूचे बाजूचा भाग खाऊन घेऊ. ठीक आहे. हा पोळीचा बाजूचा भाग खाऊन झाला आपला. आता किती वाचले उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व. आणि आपली फेवरेट ट्रिक वानर इकडे आला नाही. वानर इकडे आला नाही. वायव्य ईशान्य आग्नेय आणि हा नैऋत्य. समजत आहे. आधी काय केले आपण मुख्य दिशा घेतल्या उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व. यांच्यामधील कोण कितीचा 90 90 90चा. परस्पर ज्या दिशा असतात लगतच्या परस्पर दिशांमधील कोण किती 90चा. त्याचे पुन्हा आपण आणखी 4 भाग केले कारण की आपल्या मुख्य दिशा आणि उपदिशा मिळून किती दिशा आहेत टोटल 8. टोटल किती दिशा 8. तर 360 चे आपण 8 भाग केले. 360 चे पुन्हा 8 भाग केले. 8 पंचे 40. ठीक आहे. तर 8 चौ 32. उरले किती 4. 8 पंचे 40. ठीक आहे. 8 पंचे 40. तर जर 360 चा आपण एक भाग घेतला 8 भाग केले तर एक भाग कितीचा येईल 45चा येईल. ठीक आहे. तर आता दुसरा महत्वाचा पॉइंट लगतच्या मुख्य दिशा. लगतची मुख्य दिशा आणि त्याची उपदिशा यांच्यामधील कोण कितीचा असतो 45 डिग्रीचा. कितीचा असतो 45 डिग्रीचा. याच्यावरून समजेल आपल्याला. ही आकृती आता 1-2 गणितापर्यंत अशीच राहू देऊ तुम्हाला समजायसाठी. आता याच्यामध्ये काय म्हटलं एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. एक व्यक्ती कोणाकडे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो 90 कोणातून वळतो कोणत्याकडे उजवी बाजूकडे. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे तो उजवीकडे वळतो. उजवी बाजू कोणती पूर्व दिशेला. इथून वळतो 90चा कोण. हा 90चा कोण केला त्याने उजवीकडे वळाला. नंतर 180 कोणातून डावीकडे वळतो. आता इथून डावीकडे जाणार तो. इथून कुठेकडे जाणार डावीकडे. किती 180. 90 आधी इकडे आला मग इथून 180 डावीकडे गेला. शेवटी 45 कोणातून उजवीकडे. मग इथून शेवटी काय 45 कोणातून उजवीकडे गेला. तर सध्या मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे. मूळ स्थान कोणता उत्तर. हा स्थान कोणता वायव्य. तर तो कोणत्या दिशेला आहे वायव्य दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे वायव्य दिशेला आहे. वानर इकडे आला नाही. ठीक आहे. याची एक आणखी शॉर्ट ट्रिक पण आहे. ही आपल्याला लक्षात आली. आधी तो काय केला 90 अंशाने उजवीकडे गेला. नंतर 180 याने रिटर्न आला डावीकडे. पुन्हा उजवीकडे किती गेला 45. तर इथपासून इथपर्यंत आला. तर ही दिशा कोणती वायव्य. याला आपण एक शॉर्ट ट्रिकने पण बघू शकतो. उजवीकडे 2 भाग करायचे. उजवी बाजू उजवीकडे डावीकडे. उजवीकडे किती वेळा आहे 90. डावीकडे किती आहे 180. पुन्हा उजवीकडे किती आहे 45. तर या दोघांची बेरीज करून घ्यायची. 90
किंवा याला डायरेक्टली कापू शकतो. 90 एका 90, याच्यातून 90 मायनस गेले तर राहणार किती? 90. आता डावी बाजू आणि उजवी बाजू यांचा वजाबाकी करून घ्यायची. याच्यातून 45 वजा केले, उरले किती? 45. पण कोणत्या बाजूचे आहे? डाव्या बाजूचे. जर डाव्या बाजूचे असेल तर तो काय जाणार? निगेटिव्ह मध्ये. डाव्या बाजूचे असेल तर काय जाणार? निगेटिव्ह मध्ये. आणि उजव्या बाजूचे जर असेल तर तो कशामध्ये जाणार? पॉझिटिव्ह मध्ये. निगेटिव्ह मध्ये जर गेला तर काय होतो? ही समजा घड्याळ आहे, 12, 6, 3, 9. पॉझिटिव्हने जर जात आहे माणूस, पॉझिटिव्ह माणूस आहे, तर तो काय होतो? घड्याळाच्या दिशेने चालतो. तो नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो, भविष्याचा विचार करतो. म्हणून तो काय करतो? पॉझिटिव्ह माणूस भविष्याच्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने चालतो. आणि निगेटिव्ह माणूस काय करतो? पास्ट मध्ये राहतो. निगेटिव्ह माणूस काय करतो? पास्ट मध्ये राहतो. म्हणून तो काय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालतो. निगेटिव्ह कसा चालतो? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. जर पॉझिटिव्ह आलं याचं 90 मधून 45 गेले, आपण नाही निगेटिव्ह काय घेतला? कारण की डावी बाजू मोठी आहे, उजवी बाजू लहान आहे. डावी बाजू मोठी, उजवी बाजू लहान. आणि मोठ्यातून लहान गेलं तर मोठ्याचं चिन्ह, म्हणून 45. तर इथून डायरेक्ट आपलं उत्तर काय निघून जाईल? त्याचं तोंड कोणाकडे होतं? उत्तरेकडे तो तोंड करून उभा होता. तर 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला राहील? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. आणि उपदिशा? वानर इकडे आले नाही, त्याचे तोंड इथे होते उत्तरेला. 45 डिग्री नेगेटिव्ह साइड आला म्हणजे कोणत्या दिशेला आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, वायव्येला. शॉर्ट ट्रिक मध्ये झालं. ठीक आहे, शॉर्ट ट्रिक. उजवीकडे जितके दिले आहेत त्यांना सगळ्यांना जोडून घ्यायचं, डावीकडे जितके दिले आहेत त्यांना जोडून घ्यायचं, दोघांची वजाबाकी घ्यायची. ठीक आहे. आणि जर उत्तर निगेटिव्ह मध्ये येत असेल तर डावीकडे, पॉझिटिव्ह मध्ये येत असेल तर उजवीकडे. ठीक आहे. पुन्हा एक गणित घेऊ, त्याच्याने आणखी आपल्याला एक्सप्लेन होईल तो. पहिले हा कन्सेप्ट चांगल्याने समजून घ्यायचा की प्रत्येक लगतच्या दिशांमध्ये, मुख्य दिशांमध्ये कितीचा कोन असतो? 90चा. मुख्य दिशा आणि उपदिशेमध्ये कितीचा? 45च्या. आणि दुसरी गोष्ट, ज्या लगतच्या उपदिशा सुद्धा असतात, वायव्य आणि ईशान्य, याचा जर कोन विचारला आपल्याला तर 90, 45 अधिक 45. तर हा कोन कितीचा होणार? 90चा. म्हणजे लगतच्या उपदिशांमधील पण कोन कितीचा असतो? 90चा. या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पुढचा उदाहरण घेऊ, त्याच्यात आपण शॉर्ट ट्रिकने सोडवू. हे एक बेसिक झालं. आता हे शॉर्ट ट्रिकने आपण पुढच्या गणितात बघू. आता ट्रिक मध्ये सांगितल्याप्रमाणे याला आपण शॉर्ट ट्रिकने सोडून बघू. काय बघायचं? एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे 180 कोनातून वळतो, नंतर 90 कोनातून डावीकडे वळतो व शेवटी 180 कोनातून पुन्हा उजवीकडे वळतो. तर तो मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? सगळ्यात आधी मार्क करून घ्यायचं. काय करायचं? तो कोणत्या दिशेला आहे सगळ्यात महत्वाचं. त्याचं तोंड पूर्वेकडे आहे. दुसरी गोष्ट, उजवीकडे 180 वर वळतो, नंतर 90 डावीकडे वळतो आणि शेवटी 180 कोनातून उजवीकडे वळतो. बघा, जे आपण बॉक्स केले आहेत ते सगळे काय आहे? उजवीकडे. आणि जे सर्कल केले आहे, उजवी बॉक्स आणि डावी सर्कल, असं पेपर मध्येच आपण सर्कल करून घ्यायचं. म्हणजे आपलं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, आपण गोंधळणार नाही की बी बाबा जे बॉक्स केले आहे ते सगळे काय उजवीकडचे आहे आणि जे सर्कल केले आहे ते काय डावीकडचे. तर तुम्हाला पुन्हा शोधायला त्याला आणि लिहायला वेळ जाणार नाही, वेळ वाचवायचा असतो आपल्याला पेपर मध्ये. तर उजवीकडे किती आहे बाबा? 1, 2, 180 अधिक 180. आणि डावीकडे किती आहे? एकच आहे. सर्कल किती दिसत आहे? एकच आहे. तर 90. बॉक्स काढले आपण किती? 180चा तो एक, 180चा हा एक, दोन बॉक्स झाले 180चे.
जो डावीकडे आहे त्याला सर्कल करून घेतलं, म्हणजे डाव्याचा सर्कल. आता या दोघांची बेरीज करा किंवा याचा डायरेक्ट कट करून घ्या. 90 याच्यातून 90 गेले 180तून किती 90, यांची बेरीज काय होईल 270. 270 काय होईल बेरीज 270. याच्यातून 90 मायनस गेले तर 270 उत्तर येईल आपलं. 270 कशामध्ये आहे प्लस मध्ये. प्लस मध्ये आहे, निगेटिव्ह मध्ये गेला का नाही. 180 अधिक 180 360 मधून 90 गेले तर उत्तर किती आला 270. आता आपल्याला दिशा बघायची आहे. तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे पूर्वेकडे. पूर्व दिशा. बाकीच्या दिशा वानर इकडे आला नाही, उत्तर दक्षिण पश्चिम. तर आता तो किती अंतरावर असेल 270. 270 म्हणजे किती झाला 180 अधिक 90. 180 झाले आणि हे 90. तर त्याचा तोंड कोणत्या दिशेला असेल उत्तर दिशेला. कोणत्या दिशेला असेल उत्तर दिशेला. याचे आपण दोन भाग केले 180 आणि 90. 180 म्हणजे काय, जर पूर्व दिशेला त्याचं तोंड आहे आणि त्यांनी तो पश्चिमेकडे आला तर विरुद्ध दिशेला येईल. 180 मध्ये किती पश्चिमेला येईल, तो पूर्ववरून पश्चिमेला. पुन्हा याच्यातून घड्याळाच्या दिशेने कोणत्या दिशेला गेला 90 अंशाला, तर तो कुठे जाणार उत्तर मध्ये. तर फायनल उत्तर काय राहील आपलं उत्तरचं उत्तर उत्तर. आपलं उत्तर काय राहील उत्तर. एकदम शॉर्टने काढू शकतो आपण. काय करायचं, जितकी पण उजवी बाजू दिली असेल किंवा घड्याळाच्या दिशेने दिलेलं असेल, याच्यात 2-3 प्रकार असतात. इथे काय दिलं असतं, तो घड्याळाच्या दिशेने गेला, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला किंवा घटीव्रत गेला, प्रतिघटीव्रत गेला, उजवीकडे गेला, डावीकडे गेला, असे असतात. तर ते निगेटिव्ह आपण पाहून घ्यायचे. जर उजवीकडे असेल त्याला बॉक्स करून घ्या आणि घड्याळाच्या दिशेने असेल त्याला पण बॉक्स करून घ्या आणि विरुद्ध दिशेने त्याला सर्कल. सर्कल आणि बॉक्स यांची वजाबाकी करायची. जो काही उत्तर येईल, जर पॉझिटिव्ह मध्ये आला तर घड्याळाच्या दिशेने जायचं, निगेटिव्ह मध्ये आला तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचं. ठीक आहे. रवी पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 कोण वळतो, घड्याळाच्या दिशेने 180 कोण वळतो, घड्याळाच्या पुन्हा विरुद्ध दिशेने 90 आणि शेवटी 45 घड्याळाच्या दिशेने. याच्यात घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने जर आपण रांगोळी काढत बसलो तर खूप वेळ जाईल. डायरेक्ट शॉर्टकट घ्यायचं. घड्याळाच्या दिशेने पहिलं बघायचं विरुद्ध आहे, याला सर्कल करून घ्या. विरुद्ध 90, पुन्हा दिशेने आहे बॉक्स, पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध सर्कल, घड्याळाच्या दिशेने बॉक्स, घड्याळाच्या दिशेने बॉक्स. आता याच्यात बॉक्स किती आहेत शोधून घ्या. एक 180, दुसरा एकच आहे 180चा, बाकी हा 145. किती झाले 5 8 2 8 आणि 4 12 2 हातचा आला 1 222 डिग्री. सर्कल किती आहे 90 90 180 90 अधिक 90 180 मायनस करून घ्या. किती 5 12 मधून 8 गेले 4 आणि हातचा 1 म्हणजे 0 म्हणजे 45 डिग्री. पण कसा प्लसच्या 45 डिग्री. तर उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व वानर इकडे आला नाही. वायव्य ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य. 45 डिग्री काय येत आहे पॉझिटिव्हचा म्हणजे प्लसचा. शेवटी काय विचारलाय त्याने, पहिलं काय त्याने सुरुवात इथून केली पश्चिमेपासून आणि तो पॉझिटिव्ह 45 ला आहे. तर आपण पॉझिटिव्ह म्हणजे काय म्हटलं घड्याळाच्या दिशेने जायचं. पॉझिटिव्ह म्हणजे दिशेने
आणि निगेटिव्ह म्हणजे विरुद्ध. तर घड्याळाच्या दिशेने कुठे जाऊ आपण? वायव्यवर. उत्तर काय येईल आपलं? वायव्य. उत्तर काय येईल? वायव्य. ठीक आहे. आता इथे आपलं घड्याळ हा चॅप्टर संपला. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण कॅलेंडर बघू, दिशा ज्ञान चाचणी. हा आपला चॅप्टर संपलेला आहे. पुढचा चॅप्टर आपला काय आहे? कॅलेंडर, दिनदर्शिका. ठीक आहे. धन्यवाद.